बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या एका हॉटेलमध्ये आई आणि मुलानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय। सोनेगावमधील हॉटेल रॉयलमध्ये ही घटना घडली आहे। या घटनेमध्ये मुलगा सूरजचा मृत्यू झालाय तर आईवर उपचार सुरू आहेत। दोघेही बंगलोरचे रहिवासी होते। काही महिन्यांपूर्वी सूरजचं लग्न झालं होतं तर सूरजच्या पत्नीने बंगलोरमध्ये आत्महत्या केली होती। हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता तर मुलीच्या नातेवाईकांनी तिथल्या पोलीस ठाण्यासमोर आंदोलन देखील केलं होतं। तिथे आंदोलन सुरू असतानाच आई आणि मुलाने नागपूरमधील हॉटेलमध्ये मुक्काम केला होता। त्यानंतर त्यांनी हे मोठं पाऊल उचललं। पुढची महत्त्वाची बातमी, मिलिंद नार्वेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। 15 ते 20 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। या भेटीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर आता पूर्णविराम बसणार का अशी देखील माहिती समोर येते। उमेदवार विरोधकांच्या गळ्याला लागू नये म्हणून ही स्ट्रॅटेजी आखण्यात आली आहे अशी देखील माहिती आहे। तर 15 ते 20 मिनिटं मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे आणि या चर्चेमध्ये जागा वाटपाला पूर्णविराम मिळाल्याची देखील माहिती समोर येते आहे। तर महायुतीच्या समन्वय समितीची आज रंगशारदा इथे बैठक होणार आहे। मुंबईतील जागांबद्दल पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। आज आणि उद्या बैठकांचा सिलसिला हा सुरूच राहणार आहे। तर मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, केडीएमसी सह सगळीकडेच अद्याप जागा वाटप हे पूर्ण झालेलं नाहीये। आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत तिढा असणाऱ्या जागांबाबत पुन्हा चर्चा होणार आहे। तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युती केली आहे। संजय राऊत यांनी ठाकरे गट मनसेसह शतक पार जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय। फडणवीसांनी रशीद मामूंच्या प्रवेशावरून ठाकरेंवर लांगुल चालनाचा आरोप केला होता। यावर संजय राऊतांनी भाजपवर अजित पवार, अशोक चव्हाणांच्या भ्रष्टाचाराचे जोडे चाटल्याचा प्रत्यारोप केलाय। तसेच संजय राऊत यांनी भाजप एकनाथ शिंदे यांचा पराभव करू इच्छित असल्याचा देखील धक्कादायक दावा केलाय। शिवसेना भवनासमोर बॅनरबाजीवरूनही राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। तसेच पुण्यात काँग्रेस सोबत युतीचे प्रयत्न सुरू असल्याचंही राऊतांनी सांगितलंय। पुण्यात काँग्रेस सोबत येते असं दिसतं तुमच्या? हो, आमचा तसा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांचाही प्रयत्न सुरू आहे। परंतु काँग्रेसला मनसे तिथं पुण्यात चालते परंतु मुंबईत चालत नाही अशा प्रकारचा एक प्रश्न होतो। नाही, मुंबई ही वेगळी संस्थान आहे प्रत्येकाचं। मुंबई हे एक वेगळं संस्थान आहे प्रत्येकासाठी, त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात। पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। जसे तुम्ही अजित पवारांचे चाटताय, अशोक चव्हाणांचे चाटताय, सर्व भ्रष्टाचारांचे चाटताय निवडणुका जिंकण्यासाठी, हे काय आहे? रशीद मामू वगैरे विषय सोडून द्या। निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही सुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना। ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजितदादा पवार, अशोकराव चव्हाण यांचे जोडे कोण चाटताय? कशा करता चाटताय? मग हे सगळे एकाच माळेतले मणी आहेत। आम्ही 115 जागा जिंकतो या क्षणी। 67 काय घेऊन बसलाय तुम्ही? जो बहुमताला जो एक आकडा लागतो, या क्षणी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करतायत। 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकू, हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे। ठाण्याचं महत्त्व वेगळं आहे यावेळेला। भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा, एवढंच मला माहिती आहे, एवढंच मला माहिती आहे। आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केलेली आहे।